प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. माझा जीव देवासाठी पहा किती हाताने दर्शन देवाचे मज कृपा घडेल ऐसे होई मला. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. दूषित हरित तळमळ पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळ देवा तव भेटीसाठी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. माझा जीव देवासाठी पहा किती हाताने दर्शन देवाची मज कृपा घडेल ऐसे होई मला. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. दूषित हरित तळमळ पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळ देवा तव भेटीसाठी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. माझा जीव देवासाठी पहा किती हाताने दर्शन देवाचे मज कृपा घडेल ऐसे होई मला. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या नामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. कृपया बसून घ्या. फादर हिलरी फर्नांडिस यांच्या जीवनाबद्दल, देवाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पित सेवेबद्दल, लोकांना दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि चर्चच्या भल्यासाठी त्यांनी दिलेल्या अनेक योगदानाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. फादर हिलरी यांनी 55 वर्ष धर्मगुरू म्हणून सेवा केली. He was appointed first as an assistant at Nirmal, then he was appointed as the director of Jivan Darshan Kendra. He was also advisor to the CBCI Commission for Christian Life. In various places he served the Lord. नंतर ते पापडी, जुहू आणि उत्तन येथे प्रमुख धर्मगुरू होते. तसेच बाईंदर दिनरीचे दीन, मुक्तिसागर प्रबोधन केंद्राचे संचालक
आणि भाटेबंदर येथील वेलंकनी माता तीर्थ मंदिरचे रेक्टर होते. फादर हिलरी हे तीक्ष्ण बुद्धी, काव्य आणि संगीताची प्रतिभा, भाषा आणि संस्कृतीचे योग्य आकलन आणि आपल्या गुणाचा चर्चसाठी उपयोग करण्याची जिद्द यासारख्या गुणांनी संपन्न व्यक्ती होते. Father Hilary was responsible for the translation of the Roman Missal and the lectionary into Marathi. And the text that we are using today for this Mass and at all Masses celebrated in Marathi was done by his efforts together with the members of the team. It became possible because of his hard work. मुंबई आर्चडायसिसचे पालकीय कार्यासाठी केंद्र, मुक्तिसागर प्रबोधन केंद्र यांचा फादर हिलरीच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाले. त्यांनी वसई आणि मुंबई धर्मप्रांतासाठी आणि महाराष्ट्राची चर्चसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांची उणीव आम्हाला भासेलच, पण महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धा आणि जीवनासाठी फादर हिलरी यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आपण देवाचे आभार मानतो. We thank the Lord for all the efforts and hard work that Father Hilary has put in for the glory of God, for the growth of the church. Kindly stand. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी वगैरेंनी मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमितीमाने पवित्र मर्या सर्व हेतू तो सहकामध्ये आणा व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वरासोबत प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझा सेवक आणि धर्मगुरू फादर हिलरी फर्नांडिस यांना तू जगात पवित्र सेवा कार्य करण्याचे सद्भाग्य दिलेस. तुझ्या सार्वकालिक राज्यातील गौरवात त्यांना सदा सर्व काळ सहभागी होता यावे म्हणून तू त्यांना सामर्थ्य दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा, राज्य करणारा परमेश्वर तुझा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. संत पौलाने तिमितीला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. देव समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंत आणि मृतांचा न्याय करेल त्या समक्ष त्याचा प्रगट होण्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की
वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने आणि शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर. कारण जे सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरवा म्हणून ते स्वेच्छाने आपणासाठी शिक्षांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कलिप कानासाठी वळतील अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. दुःखी सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुझ्यावर सोपवलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहेत, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे आणि जे राहील ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचे मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे झाले आहे त्यांना सर्वांनाही देईल. हा प्रभूचा शब्द. स्तोत्र आपला प्रसिद्ध असेल. माझे मुख तुझ्या न्यायाप्रमाणे वर्णन करील. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. माझ्या मुखात तुझे स्तुती सदा राहो, त्यातून दिवसभर गौरव शब्द निघोत. उत्तरावात माझा त्याग करू नकोस, माझी शक्ती क्षीण होईल चालले असे मला सोडू नकोस. आपले उत्तर. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. मीच अशा आशा धरून राहील आणि तुझे स्तवन अधिकाग्नी करेल. माझे मुख तुझ्या न्यायाप्रमाणेच आणि तू सिद्ध केलेल्या कारणाच्या कृत्याचे दिवसभर वर्णन करेल. आपले उत्तर. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. प्रभू परमेश्वर, महाकृत्याने मी वर्णन करीन राहील. तुझा केवळ तुझ्या नीतिमत्ताने मी निवेदन करेल. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझे अद्भुत कृत्याने वर्णिलो आहे. आपले उत्तर. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. मी तर सत्तावीर तुझे स्तुतीत राहील. हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्यरूपाचे स्तवन करेल. हे इस्रायला पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझे स्तोत्र गाईन. उत्तर. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. जय घोष प्रभू. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूकच्या शुभोधन घेतलेले वाचन. प्रभू तुझा गौरव असो. सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहारापर्यंत सर्व देशभर अंधकार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला.
तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हे दृश्य पाहण्याकरिता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडबड परत गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण आणि ज्या स्त्रिया त्याच्या मागे गलिलाहून आल्या होत्या त्या पाहत दूर उभ्या राहिल्या होत्या. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धुवून लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या असता पहा, लखलखीत वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. काल कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस यांनी उत्तन येथे आपले फादर हिलरी यांच्यासाठी आभाराची मिसा अर्पण करताना जे उद्गार काढले त्याने मला सुरुवात करावायची आहे. इस पृथ्वी पे जब तक मराठी में मिसा हो जाएगी, इस पृथ्वी पे जब तक मराठी में मिसा हो जाएगी, तब तक फादर हिलरी का नाम लिया जाएगा. ख्रिस्ताताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 88 वर्षाचं सुंदर असं आयुष्य, 55 वर्षाचं धर्मगुरुपद, हे सर्व जगत असताना गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातील ख्रिस्त सभेसाठी मराठी भाषिकांसाठी पद्यामध्ये बायबल, संगीतामध्ये गीतामध्ये बायबल हे शेवटचं पुष्प आपल्याला परिधान करून जणू काही फादर हिलरी यांनी शब्द उच्चारले, हे परमेश्वरा पूर्ण झाले आहे. आणि त्याच वेळेच्या संदर्भामध्ये सायंकाळच्या त्या वेळेच्या वेळी फादर यांनी आपला अखेरचा श्वास घेतला आणि आपण सर्वजण या भल्या आणि विश्वासू सेवकाला निरोप देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत. आज आपल्या अंतःकरणामध्ये वेदना आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव आहे, पण त्याहीपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. वेदना अशासाठी की आपले प्रिय व्यक्ती ज्यांनी आपल्यासाठी गेले इतके वर्ष एक सुंदर असं सेवेचं आणि चांगल्या जीवनाचा आदर्श दिला, त्यांचा वियोग होत आहे. विभाजनाची वेदना आपण अनुभवत आहोत. मात्र त्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव आहे. अ थँक्स गिविंग,
अ प्रेज टू गॉड. कारण त्याने मुंबई सरधर्म प्रांतासाठी आणि आपल्या वसई धर्म प्रांतासाठी याजक म्हणून, धर्मगुरू म्हणून जे योगदान दिलं आहे आणि स्थानिक ख्रिस्त सभेसाठी, रिजनल चर्च आणि राष्ट्रीय ख्रिस्त सभेसाठी, नॅशनल चर्चसाठी जे योगदान दिलं आहे त्या सर्वाबद्दल आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत आहोत. पण त्याहीपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, कारण आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे. आपले प्रिय व्यक्ती, आपले प्रिय फादर जरी आपल्यापासून जात असले तरी प्रभूचं जे वचन आहे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 11:25 मी पुनरुत्थान आणि मी जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल, त्याच शब्देने आपण सर्वजण या ख्रिस्त मंदिरामध्ये तीर्थस्थानी एकत्र आलेलो आहोत. And therefore, my dear people, today we not only just mourn, but we celebrate life, life that is lived faithfully, a priesthood that is generously shared, a legacy that will continue to bear fruits for eternity. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, फादर हिलरी यांचं जीवन जर आपण बघितलं तर यशा संदेशाचे शब्द, यशा अध्याय 6:8, होय प्रभू मी तयार आहे. त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेवा करत असताना, नोकरी करत असताना परमेश्वराची हाक ऐकली, त्या परमेश्वराच्या हाकेला होकार दिला आणि 20 डिसेंबर 1970 रोजी त्याने धर्मगुरू पद स्वीकारलं आणि गेली 55 वर्ष त्यांनी जो होकार दिला होता त्या होकाराला आणि त्याने जे याजक पद स्वीकारलं होतं ते याजक पद एक साधना म्हणून, एक प्रार्थना म्हणून, एक त्याग म्हणून, देवावरील लोकांच्या प्रेमाखातर त्यांनी हे आपलं याजक पद जगलेलं आहे. आणि म्हणून या याजकाविषयी, या मेंढपाळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. योहान 10:11 चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला जीव अर्पण करतो. त्याचप्रमाणे फादर हिलरी यांनी आपले संपूर्ण जीवन चर्चसाठी अर्पण केलेले आहे. पोप सेंट जॉन पॉल II म्हणतात, अ प्रीस्ट इज कॉल्ड टू बी अ लिव्हिंग इमेज ऑफ क्राइस्ट, द ब्राइडग्रूम ऑफ द चर्च. फादर हिलरी हॅज लिव्ड दिस कॉलिंग विथ इंटेग्रिटी, पॅशन अँड जॉय. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सेमिनरीमध्ये अभ्यास करीत असताना व्हॅटिकनमध्ये दुसरी विश्व परिषद सुरू होती. व्हॅटिकनची दुसऱ्या विश्व परिषदेची चर्चा ही सेमिनरीच्या भिंतीमध्ये देखील, कंपाऊंडमध्ये होत होती. हे कोणाच्याही ध्यानीमनी नसेल, परंतु ती फादर हिलरी यांच्या तल्लख बुद्धीने, दूरदृष्टीने आणि धाडसी नेतृत्वाने झेरली. He was a person who read the times beforehand. Sacramentum Concilium मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, the liturgy is the summit towards which the activity of the church is directed, and at the same time it is the font from which all her power flows. उपासना हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि या उपासनेमधून आपल्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून या उपासनेमध्ये भाविकांना चांगल्या प्रकारे सहभाग घेता यावा म्हणून व्हॅटिकनमध्ये चर्चा होती की स्थानिक लोकांच्या भाषेमध्ये उपासना ही तयार झाली पाहिजे. आणि तेच नेमकं फादर हिलरी यांनी सेमिनरीमध्ये अभ्यास करीत असताना ऐकलं आणि त्वरित कृतीत आणण्यास सुरुवात केली. ही वॉज
अ विजनरी प्रीस्ट. एक दूरदृष्टीचे धर्मगुरू म्हणून त्यांनी व्हॅटिकन विश्व परिषद दुसरी यामधील जी शिकवण होती ते त्यांच्या धर्मगुरू पदाचं मिशन म्हणजे ध्येय म्हणून स्वीकारलं. ही एम्ब्रेस्ड इट नॉट ओनली इन थिअरी but did all efforts to put it in practice. व्हॅटिकन विश्व परिषदेची शिकवण कृतीमध्ये कशी उतरवता येईल यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि म्हणून फादर हिलरी स्टँड्स बिफोर अस ॲज अ पर्सन ऑफ करेज अँड कन्व्हिक्शन. ही हेल्प्ड द फेथफुल pray not as spectators but as participants, fulfilling the council's desire that the people of God take full conscious and active participation in the worship. भाविकांना सर्वतोपरी सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी उपासनेचं केवळ भाषांतर केलं नाही, तर या उपासनेसाठी लागणारं जे संगीत आहे, या उपासनेसाठी लागणारी जी गीतं आहेत, या उपासनेसाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे ते कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी त्याने अहोरात्र परिश्रम केले. ही वॉज गिफ्टेड ॲज अ गुड म्युझिशियन, अ पोएट अँड अ कंपोजर. या सर्वाचा वापर त्यांनी उपासनेसाठी केला आणि म्हणूनच त्यांनी या उपासनेसाठी आणि या उपासनेच्या इनकल्चरेशनसाठी म्हणजे संस्कृतीकरणासाठी जे योगदान केलेलं आहे त्याला तोड नाही. संत ऑगस्टीन म्हणतात, वन हू सिंग्स प्रेज ट्वाइस. त्याच अनुषंगाने भाविकांना चांगल्या प्रकारे प्रार्थना करता यावी, दुप्पटपणे प्रार्थना करता यावी याच दृष्टिकोनातून त्यांनी या संगीताला लय दिली, या संगीताला गीत दिलं आणि तेच गेले कित्येक वर्ष आपण गात आहोत आणि यापुढेही गाणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्तोत्रकार 96व्या स्तोत्रामध्ये पहिल्या ओळीमध्ये म्हणतो, प्रभूसाठी नवे गीत गा, पृथ्वीवर सर्व लोकांनो प्रभूसाठी गा. त्याचप्रमाणे आपल्या फादर हिलरी यांनी हेच सूत्र समोर ठेवून लोकांना गाता यावं, लोकांना सहजरित्या गाता यावं म्हणून साध्या भाषेमध्ये आणि साध्या चालीमध्ये जी गीतं रचली तीच आपण गात आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, व्हॅटिकन विश्व परिषदेची दुसरी शिकवण होती आणि ती म्हणजे प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेतील सहभाग. ल्युमेन जेन्सियम द चर्च या दस्तकावामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की द चर्च इज द पीपल ऑफ गॉड. ख्रिस्त सभा हे लोकांचे, जणू काही देवाच्या लोकांचे आहे आणि म्हणून ते सर्वसामान्य लोकांना प्राप्त व्हावं आणि त्यांचं जे पाचारण आहे ते समजावं. संत पॉल करिंथिकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 12 जी शिकवण आपल्याला त्यांनी दिलेली आहे म्हणजेच सामूहिक सहकार्य, सामूहिक जबाबदारी, सामान्य नेतृत्व ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी जीवनदर्शन केंद्रामध्ये त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघ, आशादीप संघ आणि प्रौढ कुमारिका ह्यांचा संघ सुरू करून त्यांनी प्रापंचिकांच्या सहकार्याला, सेवेसाठी वाव उपलब्ध करून दिला. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, द लेडी आर नॉट गेस्ट इन द चर्च, दे आर ॲट होम. सामान्य लोक चर्चमधले पाहुणे नाहीत, तर ते त्यांचं घर आहे. ही भावना वाढविण्यासाठी लोकांचं जे नेतृत्व आहे, लोकांचं जे सहकार्य आहे हे वाढविण्यासाठी फादर हिलरी यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी ते सतत पुढे राहिले. संवाद आणि मिशन कार्य, इंटररिलिजियस डायलॉग आणि मिशन कार्य प्रभूचं
प्रेषिती कार्य. प्रिय बंधू भगिनीनो, जर आपण फर्नांडिस कुटुंबियांचं कौटुंबिक जीवन बघितलं तर आपल्याला दिसून येतं की इतर धर्मियांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहेत. त्यांचे आईवडील, फादरांचे आईवडील ह्यांनी हे कौटुंबिक नाती जोपासली, चांगले संबंध त्यांनी एकमेकांबरोबर प्रस्थापित केले आणि तोच गुण जणू काही फादरांना प्राप्त झाला होता. आणि म्हणून मत्तईच्या शुभवर्तमानातील अध्याय 5 ओवी 9 मधील जे वचन आहे, जे शांती करणारे, समेट करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील, तेच वाक्य त्यांनी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे सर्व धर्म सुसंवाद वाढावा, इतर लोक धर्मियांबरोबर आपले संबंध चांगले व्हावे, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. गाउडियम एट स्पेस, द चर्च इन द मॉडर्न वर्ल्ड, ह्यांची जी शिकवण आहे, द जॉयज इन द होप्स, द ग्रीफ्स अँड द एन्झायटीज ऑफ द पीपल आर द जॉयज इन द होप्स ऑफ द चर्च. ही शिकवण अंगीकारण्यासाठी ओपननेस, लिस्निंग स्पिरिट अँड रिस्पेक्ट फॉर अदर्स, हे 3 गुण आपण फादर हिलरी यांच्यामध्ये पाहतो. अशा प्रकारे त्यांनी सुवार्थ प्रचारासाठी जणू काही आपलं सर्वस्व अर्पण केलं. याच सुवार्थ प्रसाराला चांगला वाव मिळावा म्हणून त्यांनी 2 प्रेषितीय केंद्र, पास्टल सेंटर्स तयार केली. 1975 मध्ये जीवन दर्शन केंद्र आणि 2001 मध्ये मुक्तीसागर उत्तरला असे 2 त्याने पाळकीय केंद्र सुरू करून या प्रेषितीय कार्यासाठी, म्हणजेच लोकांचा सहभाग, प्रभूची शिकवण आणि स्वार्थ प्रसार, इतर धर्मियांबरोबर सुसंवाद हे वाढविण्यासाठी सतत त्याने प्रयत्न केले आणि त्याद्वारे हे दोन्ही संस्था आज जणू काही त्यांची या कार्याची साक्ष आहेत. अशा प्रिय बंधू भगिनीनो, हे सर्व करत असताना फादर हिलरी यांचा आणखीन एक गुण म्हणजे ही वॉज अ ड्रॅमॅटिस्ट, नाटककार आणि क्रिएटिव्ह, सर्जनशील व्यक्ती, आणि ते त्यांनी आपल्या जीवनाद्वारे जणू काही व्यक्त केलेलं आहे. अंधारातून प्रकाशाकडे हे त्यांचं जे नाटक आहे, त्याद्वारे त्यांनी केवळ लोकांचं मनोरंजन केलं नाही, तर लोकांना श्रद्धा कशी शिकवता येईल, धर्मप्रसार कसा करता येईल, किंवा एव्हँजलायझेशन म्हणजेच शुभवर्तमानाची घोषणा कशी करता येईल, स्वार्थ प्रसार कसा करता येईल, याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सेंट जॉन पॉल II म्हणतात, आर्ट मस्ट बी परसेप्टेबल ॲज फार ॲज पॉसिबल अट्रॅक्टिव्ह द वर्ल्ड ऑफ द स्पिरिट. हेच जणू काही फादर हिलरी ह्यांनी स्वीकारलं होतं. आणि म्हणून श्रद्धा ही प्रेक्षकांपुढे उभी कशी करता येईल, हाऊ कॅन फेथ बी विजिबल, हाऊ कॅन फेथ बी रेलेव्हंट, हाऊ कॅन फेथ बी कंपायलिंग, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून अशा या सेवकाविषयी ज्यांनी मुंबई आणि वसई धर्मप्रांत आणि सर्व धर्मप्रांतासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यासाठी जणू काही परमेश्वर उद्गार काढील, माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता निरोपाची घडी येऊन चुकली आहे. परमेश्वर जणू काही स्वर्गांतून फादरांचं स्वागत करत आहे आणि त्या परमेश्वराला आपण जणू काही प्रार्थना करूया. जसं सेंट ट्रीजा ऑफ लेक्स म्हणतात, आय विल स्पेंड माय लाईफ इन हेवन डुईंग गुड ऑन अर्थ. मी जरी स्वर्गात गेली तरी स्वर्गातून पृथ्वीसाठी मी चांगलं करीन. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया की जरी आपले फादर स्वर्गात गेले, आपल्यापासून दूर गेले, तरी ते आपल्यासाठी, वसईतील आणि मुंबई सर्व धर्म प्रांतासाठी, तसेच आपल्या पश्चिम विभागासाठी प्रार्थना करत राहतील. आणि त्यांनी आपल्यामध्ये जे पेरलं आहे, म्हणजेच
उपासना जिवंत ठेवा, संस्कृती समृद्ध करा, आंतरधर्मीय सुसंवाद वाढवा आणि सुवार्ता घोषविण्यासाठी कटिबद्ध राहा. हे त्यांचे जे आपल्याला शिकवण आहे ती आपण सतत जागृत ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया. त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देवो, त्यांची श्रद्धा आपल्याला बळ देवो, त्यांची आठवण आपल्याला आशीर्वाद देवो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझा सेवक आणि धर्मगुरू फादर हिलेरी यांनी या पृथ्वीवर पवित्र रहस्य श्रद्धापूर्वक साजरी केली. या पवित्र बलिदानाद्वारे त्यांना प्रभूच्या वैभवात सर्वकाल सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण प्रभू येशूद्वारे जगाचे तारण होते. मनुष्याला नवजन्म मिळतो, मृतांना नवजीवन प्राप्त होते. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांचा गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन 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 तवारी
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दबावर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझा रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तुला येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि आमचे पोप लिओ, आमचे बिशप थॉमस आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्यासोबत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. या जगांतून तू बोलावून घेतलेल्या फादर हिलरी फर्नांडिस या तुझ्या सेवकाची आठवण कर. ज्याप्रमाणे ते तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाले होते, त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी कर. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने मान इंद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांची तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी आम्ही तुझा पुत्र येशू ह्याच्याद्वारे प्रार्थना करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई
हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही दैवपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेचे सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात कोलागण्यात आलेले धन्य. Amen.
गीत क्रमांक 130 सुमने होऊनी गळूनी पडावे. Amen.
तुझ्या तारणदायी पवित्र साक्रमेंटाचा आम्ही स्वीकार केला आहे. तुझा सेवक आणि धर्मगुरू फादर हिलरी फर्नांडिस यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना या पृथ्वीवर तुझ्या पवित्र रहस्यांचा तू विधिप्रमुख केलेस. स्वर्गात तुझ्या सत्याचा परिपूर्ण ज्ञानाचे त्यांना वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. कृपया सर्वांनी खाली बसा. जनरल फादर जोएल डिकुना आता आर्चबिशप एलायस गोन्साल्विस यांचा संदेश वाचतील. नागपूरचे आर्चबिशप सन्माननीय एलायस गोन्साल्विस यांचा संदेश. मी मुंबई धर्म प्रांतात असताना आणि कारिताससाठी कार्य करताना अनेक वेळा फादर हिलरी यांच्या संपर्कात येत असे. तेव्हा ते मला नेहमी प्रेरणा व प्रोत्साहन देत होते. काही विधायक सूचना देखील द्यायचे. साधारण 15 दिवसांपूर्वी मी फादर हिलरी यांना उत्तन येथे जाऊन भेटलो. त्यांच्याशी मनमुराद चर्चा केली. त्यावेळी प्रादेशिक मराठी उपासना मंडळाचे माजी कार्यवाह या नात्याने त्यांनी माझ्याकडे काही सकस शिफारसी सादर केल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मराठी भाषेवर त्यांचे प्रेम व प्रभुत्व होते. मराठी उपासना व संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याबद्दल मी वेस्टर्न रिजन मराठी प्रादेशिक उपासना मंडळाच्या व समस्त बिशपांच्या वतीने परमेश्वराचे व त्यांचे आभार मानतो. फादर हिलरी, परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो. एलायस गोन्साल्विस, आर्चबिशप नागपूर सरधर्म प्रांत आणि अध्यक्ष गोवा, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील वेस्टर्न रिजन बिशप परिषद. कुटुंबाच्या वतीने म्हणजेच फादर हिलरी यांची बहिणी नंतर बहीण मार्गरेट आणि ट्रीजा, त्यांची बहिणी म्हणजे माझी आई स्टेला, त्यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजे माझे वडील रॉबर्ट फर्नांडिस, त्यांच्या वतीने धर्मगुरू कोणत्या कुटुंबाचे नसतात, ते सर्व चर्चचे असतात. म्हणून प्रमितीकर चर्च वसे सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आभार मानण्यासाठी उभा आहे. तर मित्र हो, असं म्हणतात की सगळ्यात श्रीमंत जागा जी आहे ती म्हणजे ग्रेव्हयार्ड, दफनभूमी. कारण त्या ठिकाणी चांगले चांगले विचार जे शेअर केले नाहीत, दिले नाहीत, ते सगळे पुरले गेलेले आहेत. आणि अशा या दफनभूमीमध्ये फादरांचा समावेश होत नाही. कारण फादराने आपले विचार शेवटपर्यंत शेअर केलेले आहेत. शेवटपर्यंत ते रिक्त झालेले आहेत. शेवटपर्यंत ते देत राहिले. आपले विचार, बुद्धी देखील लोकांसमोर तरी प्रगट केली. सगळं काही दिलेलं आहे. आणि म्हणून दफनभूमीमध्ये त्यांना जागा नाही. ते सगळं रिक्त झालेलं आहे. त्याचं एक आणखी उदाहरण म्हणजे त्यांचं मृत्यूपत्र जे आहे, इच्छापत्र, त्यामध्ये देखील त्यांनी पुढील प्रमाणे लिहून ठेवलेलं आहे
ते आपल्यासमोर व्यक्त होत आहेत. ते आपल्या मृत्यूपत्रामध्ये सांगितलेलं आहे, माझ्या मृत्यूनंतर माझ्या पृथ्वीवर कोणत्याही प्रकारची माझ्या मृत्यूनंतर आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे अवयव काढून घेतल्यानंतर शरीराचे उरलेले कोणतेही भाग असतील तर ते त्याचा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल दहनभूमीमध्ये दहन संस्कार करण्यात यावा. मित्र, आम्ही ते करू शकलो नाही. आणि खंत शोक पण राहणार आहे, कारण दीप मावळल्यानंतर 3-4 तासामध्ये एक प्रकारे ऑर्गन डोनेशन करणं जरुरीचं असतं. आणि उत्तर विभागामध्ये दीप मावळल्यामुळे डॉक्टर तिथे बोलवणं वगैरे कठीण गेलं आणि 3-4 तास त्यामध्ये निघून गेले होते. आणि म्हणून ते आम्ही करू शकलो नाही आणि ते आम्हाला खंत शोक राहणार आहे. त्यांची इच्छा पुढे देखील सांगितली आहे, माझ्या देहांत संस्कार करण्याचा निर्णय मी कॅथलिक चर्चशी पूर्ण श्रद्धा व ऐक्यात राहून घेत आहे. हे सगळं त्याने वृत्तपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. विश्वास गोष्टी जसे सांगितलेलं आहे तसे मला देहाच्या पुनरुत्थानावर व अनंत जीवनावर दृढ असा विश्वास आहे. दहन संस्काराचा माझा निर्णय हा या विश्वासाचा नकार नाही, तर चर्चच्या नियमानुसार व्यावहारिक व आध्यात्मिक कारणासाठी घेतलेला आहे. अंत्यसंस्कार किंवा दहन संस्कार दोन्ही मानवदेह मातीस मिळतो आणि देव आपल्या सामर्थ्याने आपल्याला नव्या जीवनासाठी उठवील त्या अंतिम पुनरुत्थानाची वाट पाहतो. मी स्वतःला पूर्णपणे देवाच्या करुणेवर आणि ख्रिस्ताने घोषित केलेल्या आशेवर सोपवितो. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. योहान 11:25. पुढे त्याने आपल्या वृत्तपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे 2 तिमोथी 4:6-8 अध्यायामध्ये, कारण आता माझे अर्पण होत आहे. माझ्या प्राणांची वेळ जवळ आली आहे. मी चांगली लढाई लढलो आहे, भावपूर्वक केलेली आहे, विश्वास राखला आहे. आता माझ्यासाठी नीतिमानाचे मुकुट राखून ठेवलेला आहे. तो प्रभू न्यायाधीश त्या दिवशी मला देईल आणि फक्त मलाच नव्हे तर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना सर्वांना देईल. हे वृत्तपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पुढे माझ्या मृत्यूनंतर माझ्या पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे स्तुतीपर उपदेश केले जाऊ नये, तसंच फूल अर्पण देखील करू जाऊ नये असे देखील त्यांनी लिहिलेलं आहे. अशी माझी इच्छा आहे. म्हणून मित्र हो, आपण कोणत्याच प्रकारचे फुलावंतन या ठिकाणी केलेले नाही. आणि प्रार्थना मेळावा व्हावा, शोकसभा व्हावी ही देखील फादरांची ती इच्छा नाही. बरेच धर्मगुरूंनी देखील आणि घेऊन गेले घरी आणि काही लोकांना सांगितलं की आपण शोकसभा घेणार आहोत, पण त्या विरुद्ध असं नाही, पण फादरांची ती मुळीच इच्छा नाही. तर त्याविषयी देखील सर्वांनी त्याचा मान राखावा हीच विनंती आहे. कारण माझ्याकडे फादरांनी सोपलेलं काम आहे की यू आर द एक्झिक्युटिव्ह ऑफ माय विल, आणि म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आणि मला फादरांच्या विरुद्ध जाता येत नाही. कुटुंबाच्या विरुद्ध देखील मी काही गेलेलो आहे. खूप इच्छा आहे की आपण 7व्याची मिसा, महिन्याची मिसा या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्यांची अशी इच्छा नाही आहे. प्रार्थना करावी, मिसा अर्पण कराव्यात, पण 7 दिवसाच नको, महिन्याचीच नको, वार्षिक नको, सतत 2च मिसा अर्पण करावे, त्यांची आठवण ठेवावी. आणि हेच फादर मला सांगून गेलेले आहेत आणि म्हणून मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण एक खंत राहिली शेवटपर्यंत, त्यांचं देहावर किंवा ऑर्गन डोनेशन राहिलेलं आहे आणि ती बॉडी देखील संपूर्णपणे एक्सपेरिमेंटसाठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता, पण ते देखील शक्य झालं नाही. आता जी त्या ठिकाणी आपण दफन किंवा क्रिमेशन करत आहोत
ते देखील इलेक्ट्रिकल क्रिमेशन त्यांना हवं होतं. पण आपण पारंपरिक पद्धतीने देखील मिसा संपल्यानंतर आपण मिसा देखील दफन करणार आहोत, क्रिमेशन करणार आहोत. तर सर्वांनी समजून घ्यावं आणि त्यांची इच्छा जी आहे ती आपण पूर्ण करूया. तर मित्र, ते आभार मानत असताना पहिल्या प्रथम मी देवाचे आभार मानत आहे. आणि गीत आपण गातो, तू याच युगायुगाचा जगतातून मी तुला निवडलेले, चल ध्वज घे प्रीतीचा. तर पुढची ओळ आहे, परमेश्वराने सुंदर असं कार्य करण्यासाठी त्यांना पाचारण केल्याबद्दल मी देवाचे मनपूर्वक आभार मानत आहे. आणि चल ध्वज घे रे भारतीकरणाचा, म्हणून देवाचे मी आभार मानत आहे. कारण त्यांच्या हातामध्ये भारतीकरणाचा ध्वज दिलेला आहे. चल ध्वज घे रे उपासना संगीताचा, म्हणून देवाचे आपण आभार मानत आहोत. चल ध्वज घे रे प्रापंचिकांना एकत्र करण्याचा, म्हणून आभार मानत आहोत. चल ध्वज घे रे श्रेष्ठ लोकांची संघटना तयार करण्याची, आणि वसईमध्ये देखील विरंगुळा वगैरे संघटना त्यांनी तयार केली आहे. चल ध्वज घे रे लोकांची संघटना तयार करण्याची, आणि विशेषतः मेरणी मेस्ता यांची संघटना तयार करण्याचं. चल ध्वज घे रे प्रीतीचा. चल ध्वज घे रे संजीवनी कला केंद्र स्थापन करण्याचं. संजीवनी कला केंद्र त्यांचे बंधू म्हणजे माझे वडील, त्यांच्या घरामधून ती बीज रुजलेली आहे. आपण ठाऊक असेल, वसईमध्ये या रुमिती पॅरिश सर्वांना ठाऊक आहे. पेटी तबला प्रथम आमच्या घरामध्ये, तर माझ्यावर रॉबर्ट फंड माझे वडील त्यांनी त्यांना सहकार्य केलं. चर्चच्या वतीने मी त्यांचे देखील आभार मानत आहे. त्यांनी सहकार्य लाभल्यामुळे संजीवनी कला केंद्राचं बीज जे आहे किंवा जीवन दर्शन केंद्राचं बीज जे आहे ते या ठिकाणी पेरलं गेलेलं आहे. तर तिथे आभार आहोत. जीवन दर्शन केंद्राची ध्वजापक घेण्यासाठी परमेश्वराने त्यांची निवड केली, म्हणून आपण देवाचे आभार मानत आहोत. त्यानंतर पुढे कार्य करण्यासाठी जे देवाने त्यांना सुपूर्द केलेलं आहे, सगळं कार्य त्यांनी केलेलं आहे. पण मित्र, आम्ही इथेच थांबत नाही. हे कार्य करीत असताना अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील इथे उल्लेख होणं जरुरीचं आहे. आता हे फक्त एकट्याने फादराने केलं नाही, पण त्यांच्या मागे देखील ज्यांनी जोश दिलेला आहे सेमिनीपासून, आणि मुद्दाम करणे फादराने देखील आमच्याशी गप्पा गोष्टी देखील केलेल्या आहेत. फादर रेक्टर, त्यावेळेचे फादर रिपॉल ते आमचे रेक्टर होते, आमचे प्रोफेसर होते. फादर फर्नांडो, आणि त्यानंतर त्यांचे रेक्टर्स देखील जो रॉड्रिक्स, जे नंतर बिशप झाले जमशेदपूर या ठिकाणी, त्यांचं सहकार्य खूप प्रमाणात त्यांना लाभलेलं आहे. आणि पुढे देखील संजीवनी कला केंद्र सुरू करण्यासाठी कार्डिनल ग्रेशियस यांची आठवण विशेषतः आपण करत आहोत. आणि त्यांच्याबरोबर जे सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे कार्डिनल सायमन पिमेंटा. कारण मला ठाऊक आहे, मी लहान असताना देखील हे कार्य करीत असताना स्वतः सायमन पिमेंटा यांचे किती सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. आमच्या घरी देखील त्यांना स्पेशली वेगळं करून त्या निर्मळनंतर संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. एकट्याने राहून संपूर्ण जीवन दर्शन केंद्र सामान्यासाठी, म्हणजे यू बिगिन द वर्क. आणि कार्डिनल सायमन यांचं तिथून सहकार्य लाभलेलं आहे. पुढे देखील संजीवनी कला जीवन दर्शन केंद्र सुरू करीत असताना देखील सायमन पिमेंटा यांचं खूप असं सहकार्य आहे. म्हणून त्यांचे देखील आपण इथे आभार मानत आहोत, त्यांची विशेष प्रार्थना देखील करीत आहोत. पुढे जीवन दर्शन केंद्रामध्ये अनेक वर्ष राहिल्यानंतर पापडी या ठिकाणी त्यांचं नेमणूक झालेलं आहे. त्या ठिकाणी देखील पॅरिशनं देखील सहकार्य केले. आज देखील पॅरिशनं तिथे येऊन गेले. जे संघटना ते सुरू केलेलं आहेत, जे कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे, गोन्साला ग्रासचं देखील पायाभरणीचं व सगळे कार्य आहे, ते कार्य करण्यासाठी देखील पॅरिशनं देखील सहकार्य केले आहेत. त्यांचे आपण विशेष आभार मानत आहोत. एकट्याने केलं नाही, सर्वांच्या सहकार्याने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि पुढे जूमध्ये कार्य करीत असताना देखील कार्डिनल आयवन यांचे देखील एक प्रकारे विशेष इथे आभार मानत आहोत. कारण जी बीज जे आहे, वसई धर्मप्रांत वेगळं होण्याचे बीज जे आहे, ते फादरने एकट्याने केलं असं नाही. त्यांचे सहकारी मित्राने हे वसई डायसिस सेपरेट व्हावी या इच्छेने एक प्रकारे ते कार्य करीत राहिले दुसऱ्या धर्मगुरूबरोबर. आणि कार्डिनल आयवन यांनी ते पुढे देऊन ते रोपटं केलं आणि त्यांना वसई विभागाला याला विभक्त केलेला आहे. कारण सगळी सुरुवात देखील फादर हिलरी, दुसरे धर्मगुरू फादर मायकल असतील, बोर्जिस फादर असतील, या सगळ्या गोष्टी जे ज्येष्ठ धर्मगुरू त्यावेळी फादर वावतर सगळ्यांनी सहकार्य लाभलेलं आहे. म्हणून सर्वांच्या या ठिकाणी आपण आभार मानतोय. कार्य करण्यासाठी अनेक लोकांनी त्यांना सहकार्य केलं आहे. पुढे ऑस्बर्ग ग्रेशियस, कार्डिनल ऑस्बर्ग ग्रेशियस, त्यांचं देखील सहकार्य खूप त्यांना लाभलेलं आहे. विशेषतः त्यावेळेस जीवन प्रबोधन केंद्र सुरू करण्यासाठी
उत्तम ह्या ठिकाणी प्रबोधन केंद्र स्वतःहून त्यांनी सुरू केलं, पण स्वतः नाही पण कार्डिनल त्यांनी सहकार्य लाभल्यामुळे ती पुढे येऊ शकले आहेत. कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियसने शेवटपर्यंत 25 वर्ष त्या ठिकाणी मराठीची एक आस्था असल्या कारणाने कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस त्यांनी सहकार्य केलेलं आहे कार्य पुढे नेण्यासाठी. आणि पुढे रिटायर झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी तिथेच राहावं, कारण त्यांचं त्या ठिकाणी राहण्याचं एक प्रकारे घर देखील आहे, आपल्या वसईला क्लजरूम देखील आहे, पण त्यांनी इच्छा ती होती की मला इथेच राहायचं आहे, मला हे सगळे पुस्तक माझे आहेत, लायब्ररी जी आहे त्यांना मान त्याच्या इच्छेला मान देऊन फादरांना त्या ठिकाणी 10 वर्ष ठेवलेलं आहे. आजारी असताना देखील ते शिफ्ट करू शकले असते, त्यांना तिथून बाहेर काढू शकले असते, तरी देखील त्या ठिकाणी ठेवण्याचं कार्य फादर कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांनी केल्याबद्दल खरोखर मनापासून मी आभार मानत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी जे धर्मगुरू होते फादर पीटर देखील ते आहेत, फादर माल्या जे आहेत त्यांच्याबरोबर कार्य करण्यासाठी त्यांना देखील खूप अडचण होत होती. त्या ठिकाणी प्रबोधन केंद्रामध्ये त्यांना ज्या रूम होता, कारण ते नूतनीकरणाच्या कामामध्ये ते गुंतले होते, कारण ते रूम देखील खाली करायचा होता, पण फादरांची इच्छा नव्हती. आणि म्हणून मोठ्या पेशन्सने फादर पीटर किंवा फादर माल्या लेस्ली माल्या आणि त्यानंतर फादर स्टीवन किका आताचे तिथे ते संचालक आहेत मुक्तिक प्रबोधनाचे, या सगळ्यांनी त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्यांचे मनापासून आम्ही ते आभार मानत आहोत, कारण त्यांचं तिथे एक प्रकारे जिद्द असेल की आम्हाला फादर इथे नको आहेत, कारण ते आजारी आहेत, काय करत नाही वगैरे, तर ते शक्य झालं नव्हतं, होत नसेल, म्हणून त्यांचे मी विशेष त्या ठिकाणी आभार मानत आहे. तर या सगळ्या व्यक्तींचे आभार मानत असताना या कॉयर मेंबर आधी या कॉयर मेंबर इथे आहेत, ही सगळी कॉयर त्यांचीच मुलं आहेत. सायमन त्या ठिकाणी उभा आहे, अशी संजीवनी कला केंद्राचे कलाकार या ठिकाणी बरेच आहेत. काही धर्मगुरू फादर जोएल देखील संजीवनी कला केंद्रामध्ये असताना मी देखील जाणवतो. फादर नॅट, पॅट्रिक, हे सगळे धर्मगुरू आज झालेले आहेत. काही सिस्टर्स झालेले आहेत, जुली सिस्टर, रुबी सिस्टर, या सगळ्या लोकांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहोत की कार्य पुढे नेण्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. पुढे आभार मानत आहोत विशेषतः आर्कबिशप जॉन रॉड्रिक्स यांचे, आणि ते आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशासाठी की वसईमध्ये धर्मगुरू जे मुंबईमध्ये कार्य करीत आहेत त्या कार्याची पोचपावती म्हणून त्या ठिकाणी हजर आहेत. आणि आम्हाला बरं वाटतं, आम्ही वसईचे आहोत, मुंबईमध्ये आम्ही कार्य करीत आहोत, आणि मृत्यू झाल्यानंतर आमचे दिवस त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला प्रार्थना करण्यासाठी इथे येत असतं, आम्हाला खूप बरं वाटतं. पण फादरांचे जे कार्य आहे त्याला पोचपाव देण्यासाठी आमचे आर्कबिशप जॉन रॉड्रिक्स प्रथम इथे आलेले आहेत, म्हणून त्याचे मी मनापूर्वक आभार मानत आहोत. जे वसईचे धर्मगुरू आहेत की मुंबईने कार्य करेल सर्वांच्या वतीने आर्कबिशप जॉन आहे, थँक्यू फॉर कमिंग इन, बिकॉज खूप बिझी होते. आज त्यांनी ऑल्टरेट करावा लागला त्यांचा संपूर्ण कार्यक्रम, आणि ते मुंबई इथे आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून मी आभार मानत आहे. ऑन बिहाफ ऑफ माय पॅरेंट्स ऑल्सो आय लाईक टू थँक्यू फॉर कमिंग हिअर अँड ऑफरिंग दिस मास. थँक्यू. पुढे मी आभार मानत आहोत बिशप थॉमस डिसूझा. आज एक प्रकारे खूप मोठं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे व्हॅटिकनचं. सन्मान फादरांचा नाही, पण व्हॅटिकनमध्ये काय घडलेलं आहे ते संपूर्ण एक प्रकारे उल्लेख केलेला आहे. तर त्यांचं कार्य, फादरांचं कार्य वसईमध्ये आहे ह्याची पोचपावती देण्यासाठी ते काल मिसाला उत्तनमध्ये येऊन गेले, मुंबई प्रांतामध्ये येऊन गेले. त्यांना यायची गरज नव्हती, पण वसईमध्ये फादरांनी जे कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती आपल्या सर्वांच्या वतीने मुंबईकरांना व्हावी म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बिशप स्वतः त्या ठिकाणी मिसा अर्पण केली. फादर जोएल देखील तिथे होते. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू थॉमस डिसूझा फॉर मेकिंग युअरसेल्फ अवेलेबल yesterday and also making possible here today, because सुंदर असं प्रवचन दिलेलं आहे. हे प्रवचन आपण निश्चितपणे एक प्रकारे व्याख्यान म्हणून कुठेतरी आपण घेता येईल. तर त्यासाठी मी त्यांचे आभार मानत आहे. आणि आभार मानत असताना पुढे व्यक्त करेल का 40 वर्षा अगोदर अंधारातून प्रकाशाकडे जे एक प्रकारे नाट्य सादर केलं होतं त्याची पुनरुत्तरीकरण व्हावं म्हणून आर्कबिशप फेलिक्स 2 वर्षा अगोदर त्यांनी संपूर्ण नाटक परत या ठिकाणी वसई प्रांतामध्ये आणलं आणि त्याचं नूतनीकरण करून घेतलं. म्हणून आर्कबिशप फेलिक्स मचाडो त्यांचे मी खास इथे आभार मानत आहे. त्यांच्याबरोबर मी विशेष बिशप थॉमस यांचे आभार मानत आहे, कारण त्यांचं कार्य या ठिकाणी नंदाखरी असं असताना एक हाताने संपूर्णपणे तो प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित करणं, लोकांसमोर तो आणणं. बिशप थॉमस फादर होते 1 वर्ष अगोदर, म्हणून बिशप थॉमस यांचे मी मनापासून मी ते आभार मानत आहे, कारण फादरांचे ते कार्य त्यांनी ह्या कार्याद्वारे पुढे नेलेलं आहे. आणि म्हणून बिशप फेलिक्स मचाडो यांनी
बुधवारी मला फोन केलेला आहे. व्हॅटिकन त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची इच्छा होती की या ठिकाणी मिसा अर्पण कराने त्यांच्या फादराविषयी बोलावं, फादर कार्याविषयी बोलावं, पण ते नसल्याकारणे त्यांनी व्हॉट्सॲप मेसेज मला पाठवलेला आहे. इंग्लिशमध्ये नाही पाठवलेला आहे, तो मराठीमध्ये मी फक्त वाचून दाखवतो. आदरणीय फादर कॅलिस्टस, व्हॅटिकनमध्ये बैठकीमध्ये असताना फादर हिलरी फर्नांडिस यांच्या निधनाची दुःख बातमी मला मिळाली आणि त्यामुळे मला फार दुःख झालेलं आहे. मी स्वर्गातील पित्याकडे प्रार्थना करतो की देव फादर हिलरी यांना अनंत जीवन देवो आणि त्यांच्यावर अखंड प्रकाश उजरत राहो. सेमिनरीमध्ये माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेले फादर हिलरी यांच्याशी माझा निकट संबंध होता. विशेषतः त्यांच्या कीर्तनासाठी आणि धार्मिक भजनासाठी मराठी स्टेन्सिल कापण्याच्या कामामध्ये मी त्यांच्यासोबत सहकार्य केलेलं आहे. त्या काळापासून फादर बिशप ऑगस्ट फेलिक्स यांचं सहकार्य आहे. पवित्र मिसा आणि इतर सहकाऱ्यांचे मराठीमध्ये भाषांतर करण्याचे अग्रदूत फादर हिलरी होते. नवीन गोष्टी समाजापर्यंत पोचविताना ज्या प्रकारे टीका प्रत्येक अग्रदूत आला सहन करावी लागतं, ती सहन करत त्यांनी ते कार्य एक हाती केलेलं आहे. नवीन मिसाल ग्रंथ नवीन मिसाला नवीन गोष्टी पवित्र मिसा आणि इतर सहकार्य मराठीमध्ये भाषांतर करण्याचे अग्रदूत फादर हिलरी होते. नवीन गोष्टी समाजापर्यंत पोहोचविताना ज्या प्रकारची टीका प्रत्येक अग्रदूताला सहन करावी लागते, ती सहन करत त्यांनी हे कार्य एक हातीने केलेलं आहे. नवीन मिसालांच्या पुस्तक जे आहे किंवा मिसल म्हणतो आपण, या स्वर्गीय फादर डिब्रिटो यांच्यासह फादर हिलरी यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या महान नीतीची जाणीव झाली. मराठी भाषेवर त्यांचे संपूर्ण प्रभुत्व, त्याचे गद्य आणि काव्यात त्याचं ही खरोखरच अद्भुत अशी कामगिरी होती. फादर हिलरी यांच्या योगदानाबद्दल सर्व चर्च सदैव ऋणी राहील. देवाच्या करुणेमुळेच त्यांच्या आत्मा शांतीत विसावला लागेल ही सदिच्छा. आर्चबिशप फेलिक्स मचाडो. तर सर्वांचे आभार मानत असताना पुढे देखील मी निश्चित आभार मानत आहे फादर एरिक आणि सर्व पॅरिश काउन्सिल यांचे, कारण त्यांना मी संपर्कामध्ये होतो बुधवारपासून आणि खूप प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. कारण मिसा आपण गुरुवारी ठेवायची संध्याकाळी की आज ठेवायची आणि मिसा इथे आहे. सर्व बाबतीमध्ये फादर एरिकने खूप सहकार्य केलेलं आहे. काल देखील मी ते येऊन त्यांच्या बोललो काय आपल्याला करता येईल वगैरे. आय टेक केअर ऑफ इट. सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. पॅरिश काउन्सिलला भेटलेलं आहे. सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर पॅरिश काउन्सिल आणि फादर एरिक आणि तुम्ही सहकारी धर्मगुरू आहेत, सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत की सुंदर प्रकारे हा कार्यक्रम किंवा मिसा बलिदान अर्पण करण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. तसंच उत्तमचे धर्मगुरू विशेष ते आलेले आहेत फादर स्टीवन किका, तुमचे आभार मानत आहोत. फादर अँसलम देखील त्यांच्याबरोबर होते उत्तम ह्या ठिकाणी, त्यांचे देखील आपण आभार मानत आहोत. आणि आभार मानत असताना आपण श्री श्रीकांत पाटील सहाय्यक आयुक्त वसई विरार महापालिका आय विभाग त्यांचे याविषयी आभार मानत आहोत. डॉमिनिका त्यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानत आहोत. मित्र, फादरांची काही पुस्तकं आहेत, प्रवचनाची पुस्तकं आहेत. आपल्याला वाचनाची आवड जर असेल तर आपण ती पुस्तकं सगळी बाहेर ठेवली आहेत. कृप घ्या, वाचा आणि दुसऱ्यांना द्या. सुंदरचे प्रवचन, मी देखील त्या प्रवचनाचा मी वापर करतो माझ्या प्रवचनासाठी. तर सर्वांचे आम्ही विशेष आभार मानत असताना बिशप आयवन देखील आहेत, त्यांचे देखील आपण आभार मानत आहोत सर्वांचे. ओके, सो थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण एकत्र आलेलो आहोत. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणारा आहे. त्यांनी फादर हिलरी यांना आपल्या संत गणामध्ये सामावून घ्यावा म्हणून आपण निष्ठेने प्रार्थना करूया. परमेश्वराने फादरांचा दयेने न्याय करावा, त्यांच्या सर्व पापांची क्षमा करावी. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त यांना परमेश्वर पित्याकडे घेऊन जाऊ म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. बाप्तिस्माच्या पाण्यामध्ये
फादर हिलरी ख्रिस्ताबरोबर मरण पावले आणि ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन जगण्यासाठी उठले. ते आता ख्रिस्ताबरोबर शाश्वत वैभवात सहभागी होतील. हे स्वर्गीय पित्या, आमची प्रार्थना ऐक. फादर हिलरी यांचे स्वर्गात स्वागत कर व आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे. आता आपण फादर हिलरी यांच्यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. आपलं उत्तर असेल, ही प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. ही प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. हे प्रभू, तू मार्था आणि मरिया ह्यांचे त्यांच्या दुःखात सांत्वन केले. आमच्या फादरांच्या कुटुंबियांच्या दुःखात तू त्यांचे सांत्वन कर. तू मृतांना जिवंत केलीस. आमच्या फादरांना सार्वकालिक जीवन दे. पश्चातापी जोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिले. फादर हिलरी यांना स्वर्गाचे सुख दे. आमच्या फादरांच्या बाप्तिस्माद्वारे त्यांना नवजन्म मिळाला होता. तारणाचे तेल त्यांच्या शरीराला लावले होते. आता तुझ्या संत मंडळामध्ये त्यांचा समावेश कर. तुझ्या शरीराने व रक्ताने आमच्या फादरांचे पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात त्यांना सहभागी कर. फादर हिलरी यांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांना धीर दे. त्यांची श्रद्धा त्यांचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन त्यांचे आशास्थान बनव. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येईल. जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर दे आणि जसे आम्ही आमच्या पापांना क्षमा करतो तशी तो आमच्या पापांची क्षमा कर. आणि आम्हाला प्रसंगी करू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडू. हे प्रभू, फादर हिलरी यांच्यासाठी आम्ही करीत असलेल्या आमच्या प्रार्थना ऐकून घे. त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना क्षमा कर. तुझे दूत आणि संत यांचा सहवास त्यांना सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू फादर हिलरी यांना चिरंतन शांती दे. आपण प्रार्थना करूया. की सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या स्वर्ग राज्यामध्ये फादर हिलरी यांना तुझे दर्शन घडव आणि तुझ्या सानिध्यात त्यांना सर्व काळ राहू दे, अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो.
गीत क्रमांक 112 प्रेमळ ज्योती.